आणि सहर्ष स्वागत सर्वांना. जय महाराष्ट्र. तर बघूयात पुढच्या 24 तासांमध्ये राज्यामध्ये पावसाची स्थिती काय आहे, मान्सूनची काय प्रगती आहे डिटेलमध्ये बघूयात. सध्या जर बघितलं तर जे नागपूरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, बीडमध्ये, त्याचप्रमाणे इकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये कडक ऊन आपल्याला दिवसभर काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. अधूनमधून ढगाळ परिस्थितीसुद्धा पाहायला मिळत जरी असली तरी पावसाचा नामोनिशाण कुठेही सध्या पाहायला मिळत नाही. सध्या जर बघितलं तर काही भागात काय होते की स्थानिक ढगनिर्मिती होऊन विजांसहित पाऊस पडत आहे. शेतकरी विचारत आहे की पेरणी करावी की नाही. तर सध्या जर बघितलं तर जे कमीत कमी 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला तर पेरणी गेली पाहिजे. त्यातच जर बघितलं तर मोठ्या मोठ्या हवामान अभ्यासकांनी सुद्धा सांगितलं की पाऊस पडणार नाही. मात्र सध्या जर बघितलं तर जे पावसाची स्थिती बिघड झालेली आहे. मान्सून आत्तापर्यंत गोव्याच्या पुढे मान्सूनने आगेकूच केलेली आहे. सोलापूरच्या दरम्यान मान्सून या ठिकाणी आहे, मात्र मोठी प्रगती नाही. त्यातच जर बघितलं तर पुढच्या काही दिवसांमध्ये जे वातावरणीय बदल होईल का आणि कोणकोणत्या भागात पाऊस पडण्याची स्थिती असेल ते सुद्धा आपण बघणार आहोत. मात्र सध्या जर बघितलं तर वारे जे आहे ते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहताना दिसत आहे आणि थंड वाऱ्याचा प्रवाह आपल्या राज्याकडे येत आहे. त्यामुळे जे ढग वाहून नेण्याचं काम होत आहे. जो अवकाळी पाऊस पडणार असतो तो सुद्धा अवकाळी पाऊस सध्या पडत नाही. काही भागात पडत आहे, भाग बदलत जसं की बीड जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी पडला, नगर जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी पडला. मात्र बहुतांश तालुक्यामध्ये 70% 80% तालुक्यामध्ये पाऊस नाहीची सध्या. त्यातच जर बघितलं तर सध्या जर बघितलं तर पुढच्या 24 तासांमध्ये फक्त या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे. मात्र बाकीच्या कोणत्याही भागात पाऊस पडणारच नाही शक्यतो. ढग निर्मिती होऊन जर बघितलं तर झालाच तर हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मात्र मुसळधार पाऊस, जोरदार पाऊस सध्या कुठेही नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. मान्सूनची प्रगती हळूहळू जरी होत असली तरी काही भागात जर बघितलं तर मान्सूनचा जोरदार पाऊस अजूनही नाही. मान्सूनने नॉर्थ ईस्टमध्ये एंट्री मारलेली आहे. त्या ठिकाणी म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. इकडं विशाखापट्टणम, खाली केरला, तमिळनाडूमध्ये जोरदार पाऊस आहे. मात्र आपल्या राज्यामध्ये अजूनही पावसाने दडी मारलेली आहे. जोपर्यंत मान्सून मुंबईपर्यंत संपूर्णतः दाखल होत नाही तोपर्यंत आपल्या राज्यामध्ये अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावध राहा. कारण सध्या जर बघितलं तर कोणत्याही भागामध्ये मान्सूनचा पाऊस सध्या तरी आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या दरम्यान पडताना दिसत नाही. खाली फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये थोडासा पाऊस आहे. मात्र बाकीच्या भागामध्ये पावसाची स्थिती अत्यंत कमी आहे. इकडं लातूर, त्याचप्रमाणे नांदेड, त्याचप्रमाणे इकडं सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या भागात पडत आहे. मात्र जोरदार पाऊस नाही, सर्वदूर पाऊस नाही. अधूनमधून भाग बदलत हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडताना दिसत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.